आणि नक्कीच आपण पाहतोय पारितोषिक लावण्यात आलेला आहे ते म्हणजे एक गाडी चिरा आणि तो चिरा मिळवण्यासाठी एक गाडी तब्बल एका मॅच मध्ये फक्त एक इनिंग आपल्याला मिळणार आहे आणि त्या इनिंग मध्ये 6 षटकार खेचावे लागतील. आतापर्यंत पाहायला गेले तर 5 षटकार घेतलेत. एक षटकार येणार का पाहायचा आहे सुजित त्याच्या बॅट मधून. एक षटकार घेतल्यानंतर तब्बल एक गाडी चिरा हे मिळणं प्राप्त होणार आहे ते म्हणजे सुजित याला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण पाहता 61. 12 चेंडू आणि 45 धावांची खेळी या स्पर्धेतला दुसरा अर्धशतकीय मानकरी ठरणार का पाहायचंय. सुजित चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. 12 चेंडू आणि 45 धावा, अतिशय सुरेख खेळी. तर संघाची धावसंख्या आपण पाहताय 61. सलामीला आलेली जोडी, अजूनही पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते. भक्कम स्थितीत तर दोन्हीही फलंदाज चांगले वेल अँड सेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर सूरज आतापर्यंत 2 चेंडूंवरती 4 धावा खर्च केल्यात. राऊंड विकेटने या चेंडूवरती जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला त्या ठिकाणी मिड ऑफला सुरेख क्षेत्ररक्षण होते. एकच धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहताय 62. 62 धावा. दुसऱ्या साईडला 8 चेंडू आणि 13 धावा. मार्लेशाची खेळी आपल्याला पाहायला मिळते. चांगली साथ सुजितला मार्लेशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो 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 हो, पंचांचा इशारा नोचा येतोय. येणारा चेंडू फ्री हिट असणार. या चेंडूवरती तब्बल 2 धावा या फ्री मध्ये खर्च करावे लागलेत. गोलंदाज सूरज याला 2 धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या 64. 64 धावा. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नेट. येणारा चेंडू फ्री हिट आणि या ठिकाणी हिट करावा लागणार आहे. मार्लेश याला पाहायचंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील गावदेवी जानवळे संघाकडून. या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड सरळ सीमारेखा पार. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून येतोय उत्तुंग असा षटकार. वर्सेस पालपेडे किंग्स दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवा. सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर लगेच नाणेफेक होणार आहे. त्यानंतरचा सामना असेल तो गजानन लिजंड्स वर्सेस श्री स्वामी समर्थ. या दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची. या इथे प्रफुल्ल शेठ गांधी यांचं आगमन होत आहे. आम्ही त्यांचं विपीएल मंडळातर्फे स्वागत करतो. पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स. मंडळाचे उपाध्यक्ष दळी यांना मी विनंती करतो की प्रफुल्ल गांधींचा ते मी सन्मान करावा. या ठिकाणी 1 बाउन्स आत पडलाय की सीमारेखा पार आहे. मला आता अशी माहिती मिळते की प्रफुल्ल शेठ गांधी यांचा वाढदिवस आहे. या मंडळाच्या सर्व खेळाडू आणि पार्टिसिपेंट तर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय चौकार. नो चेंडू. डेड चेंडू. नो चेंडू कॅन्सल आहे. चौकार येतोय. हॅलो, एक मिनिट. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि शृंगारतळीचे उपसरपंच असीमजी साले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. आमचे विपीएलचे अध्यक्ष संतोषजी संसारी यांना विनंती करतो की आपण असीमजी साले यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धावसंख्या 80. 81 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी सन्मान केला जातोय.